आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आम्ही गावागावी फिरतो की आम्हाला भाकर तुकडा आणि पीठ कूट असंच आम्ही मागायचो. पण ज्यावेळेस मी तुमच्याकडून जे पहिल्यांदा ते गिफ्ट बघितले तर मला एवढा खूप आनंद झाला ना, माझ्या जीवाला आनंद झाला. कारण की अशी गिफ्ट मला आयुष्यामध्ये कोणी दिलेली नाही. तुम्ही आता मी बोलली ना तुम्हाला की तुम्ही आता हे गिफ्ट तुम्ही लोकांना देणार असे. आणि खरंच तर जी मराठीमध्ये चल भावा सिटीत आल्यापासून की मला असं एक माझं आयुष्य बदललं. मला झोपल्यानंतर स्वप्न असे पडतात की खरंच माझं आयुष्य लय भारी झालं. कारण की आता आम्हाला हित आहे म्हणून आम्हाला कळलं ना की बाहेर किती लोक आम्हाला म्हणजे नाही का हे करतात. तर म्हणजे जी बघतात लोक आम्हाला फॉलो करतात, आमचे फॅन आहेत, असे बाहेर गेल्याशिवाय आम्हाला कळणार नाही. कारण की आता मी पिंजऱ्यात आहे ना, कारण की पिंजऱ्यात असल्यासारखे. आणि पिंजऱ्यात ज्यावेळेस बाहेर पडन त्यावेळेस जी आपली पहिली दुनिया कशी होती ना आता नवीन दुनिया कशी ही बघायला. तुम्ही आईला भेटलं असतं तुम्हाला अजून आवडलं असतं माहितीये. आणि तुम्हाला खूप माझी आनंद इच्छा आहे झाला की तुमच्या सगळ्या फॅमिली तुम्हाला यायचंय घराला आमच्या घरी शो नंतर नक्की. नक्की येणार मी. कारण की तुम्ही जशी माझ्या घरी आली माझी परिस्थिती कशी तुम्हाला तर बघितली तुम्ही. कारण की आपण दोघं जण ते पाल दिलेलं नाही का, बांबू वगैरे कसं केलं म्हणजे इट वॉज अ टास्क इन इट सेल्फ. सुभाष दादा तुम्ही मला हे सांगा, तुम्ही आजच्या टास्क मध्ये करत काय होता? आजच्या टास्क काय झालं ऐका तुम्ही माझ्या आजचा टास्क काय झालं माहिती का, ती डोक्याला जेव्हा पट्टी बांधली आणि ती फिरवलं आणि जी कालवा चालता का नाही त्या कालव्याच्या दिशेने मी चाललो. कारण की तुमचा आवाजच येत नव्हता तुमचा मला, म्हणजे इकडे तिकडे जे आवाज. तुम्ही सगळा तुमचा 2 महिन्याचा राग काढत होता. राग नाही पण ती मला माझी हाईट बी नसती पुरली तोडाल ती. कारण की आणि चालताना मिळत नाही का ती थोडी भीती वाटायची. पण आजचा दिवस खरंच पण खूप मला एवढा आवडला ना आजचा दिवस. सगळ्यांना आवडला माझ्या बहिणीला भेटायला. हो खरंच नक्कीच खूप लय आवडलं मला. टीव्ही काय काय दिसतंय बाहेर ते पहिले सांगा मला. बॅकस्टेज सांगू का फ्रंट स्टेज सांगू? आपलं सांगा आता. तुम्हाला मागचं कळलं असेल घेता आल्यावर. ते मला समजलाच. इथे पूर्ण दिवस राहून मला थोडं आयडिया आलेली आहे. खाण्याचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे वेगळे आहेत. तसं नाही काय होतं, माझ्या एकतर मनात काय राहत नाही, मी पडदेशी बोलून जातो. ती माणसाला फोडणं लयच वाईट वाटत. आणि तसंच माझं पण असंच झालेलं म्हणून तर मी तुला एवधी तुझ्यावर जरा भडकली. मग नंतर मला समजलं की ठीक आहे सॉर्ट आउट झालेलं आहे. पण ठीक आहे तुम्ही एकमेकांना समजून घ्या. आणि बाहेर कमेंट्स मध्ये फक्त मॅक्सिमम 80% तुझं आणि रेवतीच नाव आहे. सगळ्यांना तुम्हीच पाहिजे, सगळ्यांना. काय जरा म्हणजे आधी व्हायचं मग एवढं तेवढं काय, आता हार जिथे खेळ म्हणल्यावर तेवढं होतं. खेळा यार, शेवटपर्यंत खेळा. काय नाही हार जीत होतं. तुम्ही सगळे जिंकलेले आहेत बघायला गेलं तर. खेळ आहे, कोणतरी कोण पुढे असणारच. ठीक आहे, नवीन शिकायला आम्हाला. कशाचं घरी असतो तर कशाचं काय माझं काकी एवढं बेकार होतं नशीब काय तुम्हाला सांगायचं. मी इथं शो मध्ये आल्यापासून माझ्या घरच्यांना जरी व्हायचं आता चांगलं म्हणायला. काय बोलतोस? हो तर मी वॉन्टेडच होतो. तसं पाडण्या कर, कुणाचं काय कर लय लपडी. 50 लपडी रोज माग काय. पण जसं जेव्हापासून या शो मध्ये आलोय ना तेव्हापासून सगळं मागचं माझं हे मिटलंय. सगळं झालं. ते बघतायत ना एवढं पूर्ण भारत बघतोय. नवीन लाईफ चालू झाली माझी. खरंच मी लय बदललो इथं आल्यावर. तुम्ही जर मला पहिल्या दिवशी जर मी इथं आलो तेव्हा जर मला तुम्ही भेटला असता ना, तुम्ही म्हणलाच नसतं तू आता ये नंतर ती इंग्लिश मला एक शब्द बोलायला येत नव्हता इथं. सगळं मी आता जवळजवळ बऱ्यापैकी बोलतो. इंग्लिश जेवढा अवघड शब्द आहे तेवढं मला बोलायला व्हायचं यायला लागले. गावामधून इथे शहरात आल्यानंतर तुझं खूपच बदल झालेला आहे. नाही ते दिसून येते. आता गावाकडे गेलेलो आम्ही तेव्हा बी बरं माणसं होती सगळी. आलीस लय माणसं काय बैल तिला दाखवली गोटा बेटा. मग ती अॅनिमल फ्रेंडली आहे. अरे पण अॅनिमल फ्रेंडली माझा मलाच मारायला लागला. तुला बघितलं नाही ना 2 महिने. अरे तो जो घोडा पण होता ना इंजन, तो पण असा धावत येत होता अंगावर सगळ्यांच्या. मला वाटलं घोडा आहे म्हणून असेल नॉर्मल, पण धावत जरा झाल्या सगळी. आता काय 2 महिने झाले मी बघायला भेटलो नाही की काय करते सगळी. तुझ्या मेंटरने धाडस दाखवलं ना. हो मग आमचं गाव वाक्य हँग झालेलं. विचार करून चांगलं नीट खेळ. कारण का तुम्हाला माहित आहे तुमच्या मागे काय होतंय काय नाही. तर आमच्यामध्ये तुम्ही भांडू नका किंवा एकामेकांचं ऐका. तू पण याचं ऐक. मी ऐकते. ती पण ऐक. कारण का आपण आता त्या वर्जला आलेलो आहोत, फिनाले मध्ये आलेलो. म्हणून थोडस नीती वापरा. अचानक की नीती चांगलं खेळा.
तुला भांडायचं कारण असेल ना, तुला आपण scope गपचूप आहे. भांडू जाऊन. हा, नंतर लोकांसमोर नको. आता भांडायचं नाही. आता भांडण लावू. आता लावा. हे, काय शिकव. काय होतं सांगू का लावायला भांडण गेलं का नाही हा. तिने माझ्या चांगलं टेत तिला विचारत बरोबर, ते बरोबर आहे तुझं. अरे त्याने काय नाही केलं तरी तरी त्याच्या त्याची इथं सगळ्यात हेड लिस्टलाच आहे मी. नाही, नाही, हा टार्गेटेड आहे. मी तुला कुणाकडे टार्गेट आहे. मी मला नाही घंटा फरक पडत मला नाही फरक पडत मला किती बी टार्गेट करा मी असाच आहे मी असा बी तसाच आहे मला तसा बी तसाच. आवडतो बाबा माझा पार्टनर चांगला आहे. माझ्या भावाच्या कंपनीचं कार्ड. हो हो हे तू असे पैसे वगैरे ठेवू शकतो. एक सरांना तुम्ही एका कार्ड मध्ये फक्त एकच एका पॅकेट मध्ये असं एकच पॅकेट द्याल का? मग तुला पैसे पाहिजेत का? अरे तसं नाही म्हणत एवढी मोठी पॅकेट आणि यात एकच. अरे नाही तसं नाही, ते विजिटिंग त्यांचं कार्ड असतं ना त्यांच्यासाठी. सगळं हो काका तुम्ही आता इथं झोपा. हो मी इथंच आहे इथं साईडला. तुम्हाला काय लागलं बिगलं नुसतं दिप्या म्हणा. येस पप्पा, दीपक आहेच. Yes. मी जाते नुसतं दिप्या म्हणा. हो. स्वतःच्या हाताने बनवलंय हे काय खरंच. अय्यो सो क्यूट ऋषी. थँक्यू. वाव, आता मला कोणाचीच नजर नाही लागत. हे राहिलंय स्वतःच्या हातात. हे बांधायचं होतं. फ्रेंडशिप बँड आहे. आता स्वतः हात केला असं पाहतोय तो. दिने झालेत लवकर. आणि मी ना फ्रेंड तुझी ऋषी. ते काय झालं दोन केलं तर एक तुटलं. खरंच तुटलं. नाही आणि दोन केलं तर ते एक लक्षात नाही राहिलं माझ्या. फ्रेंडशिप बँड. वाव, ऋषी इज माय बेस्ट फ्रेंड. ऋषी इज माय बेस्ट फ्रेंड. या छोटी बच्ची नाही तू. छोटी बच्ची हो क्या? अरे अरे बस ना माझ्या हातच केले काय मी तिच्या हातात आलं काय. तू कुणाच्या हाताच्या मापाने केलं ते माझ्या हाताचं केलं वाटतं. मग मी परत फ्रेंडशिप बँड. ऋषिकेश इज माय बेस्ट फ्रेंड. स्वतःच्या हाताने बनवली याला 3 वेळा. 3 वेळा तुटलं 3 वेळा माझ्याकडनं. ऋषिकेश इज माय बेस्ट फ्रेंड. मगाशी चुकलं काय? ते बांधायचं होतं तिथंच. अच्छा काय ना आता मानलंस. कसं वाटलं. भारी, व्हेरी थॉटफुल, व्हेरी थॉटफुल. शिराच्या नादात सगळं विसरलं. शिरा व शिरा एवढं चांगलं केलेलं तू. आम्ही वाट बघत होतो. मी डबल बेस्ट फाईट 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 फाईट. हाडूक लागलं. अरे तुमच्यासाठी केलं तर तुटलं. भाऊ आहे ना माझा तू भाऊ. गुल्ली गुल्ली केलं तर 2-3 केलं तर पण तुटलं ते माझं. नाही ठीक आहे. पण ऋषी इज अ बेस्ट फ्रेंड. व्हेरी थॉटफुल, व्हेरी थॉटफुल.